राजकारण, समाजकारण, संस्कृती, शैक्षणिक, उद्योजकता अशा अनेक घटनांचा पनवेल रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडींचा वेध घेणारे आपले चॅनल शिवसत्ता टाइम्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शिवसत्ता टाइम्स, समस्या तुमची, जबाबदारी आमची. आता मागे फिरण्याचे दिवस संपले. आता मागे फिरण्याचे दिवस संपलेले आहेत. अगोदर ते डोक्यातला काढून टाक. काढायचं? काढून टाकलं. कोकणातले 4 आहेत. चार आहे. त्याचे 3 रायगड लोकसभा मतदारसंघातले आहे, एक सिंधुदुर्ग आणि एक या बारणे साहेबांच्या मतदारसंघातले आहे. पण एकूण आपल्या इथले रायगड रत्नागिरी म्हणून 4 आहेत. आज शपथ घ्यायची आहे. घेणार का? या 4घांपैकी एकही आमदार होणार नाही. कुठल्याही राजकीय पक्षातून आमदार होता कामा नये. कोणत्याही राजकीय रायगड जिल्ह्यातले 3, माझ्या मतदारसंघातले 3 आहेत. माझ्या मतदारसंघातले 3 आहेत. आज शब्द घेऊन जातोय. या 4थ्याचा देखील मी जबाबदारी घ्यायला पाहिजे तर तयार आहे. अरे म्हणून आपले इथले 4 आपल्याकडे 4च आहेत. वडापाव खाऊन शिवसैनिकांनी यांचा प्रचार करायचा आणि नारायणांनी तिकडे त्याचे काम वरती करून त्यांना गाड्याच पाहिजे. बरोबर आहे. आता हेच करण्याची गरज आहे. हेच करण्याची गरज आहे. हेच करण्याची गरज आहे. आणि मग ही जबाबदारी कुणाची आपली आहे? शिवसैनिकांची जबाबदारी आहे. शिवसैनिकांची जबाबदारी, आपली जबाबदारी आहे, कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आता कुठलाही थारा द्यायचा नाही. कुठल्याही प्रकारे थारा मिळता कामा नये त्याला, कोणत्याही प्रकारे नाही. लढाई काय व्हायची ते होईल. आपले पक्षप्रमुख जे काही करायचे, ती पक्ष नेतृत्व करायचं ते करीन. त्यांना काही लढायची लढतील. जे काही कायदेशीर लढाई व्हायची असेल ती होईल. काय घडेल मी तुम्हाला सांगत नाही, सांगण्याची आवश्यकता नाही. मला कल्पना आहे काय होऊ शकेल याची मला कल्पना आहे. पण त्याची जाहीर वाच्यता मी ती आज करणार नाही, कारण माझं उभं आयुष्य दिल्लीमध्ये गेलेलं पण त्याची सुद्धा चर्चा आज मी करणार नाहीये. पण आज सगळ्या गोष्टी जाहीरपणे सांगण्याची आवश्यकता नाहीये. कार्यकारिणी आपली सुरू आहे. बिलकुल 100%. बरोबर आहे 100%. संजीव तुझ्या मताशी मी 100% सहमत आहे. 100% सहमत आहे. आणि म्हणून सगळे निर्णय आपण घेऊ. चिंता त्याची करू नका. कारण शेवटी संघटना, पक्ष महत्वाचा आहे आपल्यासाठी. आणि हा पक्ष महत्वाचा असल्यामुळेच असू दे राहू दे. ठीक आहे, असू दे. सगळे शिवसैनिक आहेत. राहू दे. गर्दी खूप जास्त आहे. आज कार्यकारिणी आता सुरू होणार आहे. 1 वाजता सुरू होणार आहे. मलाही त्या कार्यकारिणीचं निमंत्रण आहे, पण मी परवानगी घेतली. मी परवानगी घेऊन निघालोय. मी आता इथं जे बोललोय, इथं जे राग पेटवतोय, हे राग रत्नागिरीत पेटवायला मी आता चाललोय. हे मी राग पेटवतच जाणार आहे. वगैरे लावतच जाणार आहे. लावायचं की नाही? हा पारा पतोळा जळून खा. हा पारा पतोळा जळून खा. हे बंडखोर. काय आता त्यांच्यासाठी आपली जीभ कशाला विचारायची?
आणि म्हणून मी परवानगी घेऊन इथून पुढे जाणार आहे, रत्नागिरीला जाणार आहे. 2 जिल्ह्यांची जबाबदारी मी आधीच कळवून टाकले. तुमच्या साक्षीनं सांगतो मी तुम्हाला, तुमच्या वतीनं मी पक्षप्रमुखांना कळवलंय, रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी मी स्वीकारली आहे. ही जबाबदारी माझी आनंद गीतेची आहे आणि त्यामुळे तुम्हाला बिलकुल चिंता करण्याचं कारण नाहीये. इथले शिवसैनिक, रायगडचे शिवसैनिक समर्थ आहेत की नाही? म्हणून आता हा जो संघर्ष सुरू झाला, या संघर्षामध्ये शिवसैनिकाचीच भूमिका ही अत्यंत महत्वाची भूमिका ठरणार आहे. जे काही कायदेशीर लढाई असेल, जे काही व्हायचं असेल ते होईल. लढणारे लढतील, त्याची चिंता आपल्याला करायचं कारण नाही. पण आता निर्णय आपण घ्यायचा आहे आणि तो निर्णय घेताना पुन्हा याला कुठल्याही प्रकारे कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कशालाही, मला माझ्या निवडणुकीवर चर्चा नाही करायची, त्याच्याकरता मी नाही आलो, त्याची आवश्यकता सुद्धा नाहीये. पण जाणार 100% जाणार, जाण्याबद्दल दुमत नाहीच आहे, 100% जाणार. ठीक आहे, चिंता नाही अजिबात. रायगडची जनतेने माझा पराभव केलेला नाही. रायगडची जनता आजही माझ्या बरोबर आहे आणि उद्या सुद्धा माझ्या बरोबरच राहणार. तो मुद्दा, तो विषय आज नाहीये. परंतु ज्या शिवसेनेमुळे आनंद गीतेची ओळख अखंड हिंदुस्थानाला झाली, ही माझी शिवसेना संकटात आहे, की आपली शिवसेना संकटात आहे. आणि म्हणून या संकटातून आपल्याला शिवसेनेला बाहेर काढायचं, या संकटातून आपल्याला बाहेर काढायचंय. आणि त्याच्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे, संजय जोशी पण मनापासून हसतोय आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की आपली भूमिका आहे. आता यापुढे आज शपथ घेऊन जायचंय, इथून निर्धार करून जायचंय, गद्दारांना थारा क्षमा नाही, थारा नाही. मी तर त्याचा पुढचा शाप दिलाय की गुवाहाटीतून येऊच नाही सगळे करणार, सगळे होणार. अलीगड पासूनच सुरुवात करू, चिंता करू नका. जन्माला घातलेली शिवसेना, ही शिवसेना केवळ महाराष्ट्राची गरज नाही, ही शिवसेना हिंदू राष्ट्राची गरज आहे. ही केवळ महाराष्ट्राची गरज नाहीये. आणि शिवसेना हा केवळ पक्ष नाही, शिवसेना हा केवळ पक्ष नाही, शिवसेना हा शिवसेना प्रमुखांनी दिलेला विचार आहे. मराठी अस्मितेचा आणि हिंदुत्वाच्या रक्षणाचा विचार आहे. हा विचार जेवढ्या महाराष्ट्राचा हिताचा आहे, तेवढाच हा विचार हिंदुस्थानाच्या सुद्धा इतिहासाचा विचार आवश्यक आहे, हिंदुस्थानासाठी सुद्धा आवश्यक आहे. आणि म्हणून मी नरेंद्र मोदींना सांगणार आहे, राजकारण काय करायचं ते करा, परंतु शिवसेनेच्या गळ्याला नख लावायचं काम करू नका. राजकारण वेगळं आहे, सत्ता येईल, सत्ता जाईल, सत्ता येईल, सत्ता जाईल, परंतु या देशाचं भविष्य, या राष्ट्राचं भविष्य, या भविष्याची जुळलेली शिवसेना आहे, या भविष्याची जुळलेली शिवसेना आहे. आणि म्हणून शिवसेनेला लक्ष लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये, कोणीच करू नये. हे जे काही घडलं हे काही नवीन नाही. याचं आश्चर्य वाटण्याचं कारण काहीच नाहीये, हे अपेक्षितच होतं. 1 वर्षापूर्वी मी बोललो होतो ना, आणि आता महाराष्ट्र पेटला. पण दुर्दैवाने मला तो वारीस टाकलं.
बबन दादा सुद्धा मला भेटायला घाबरायला लागला. दुर्दैवानं मला तू मालिक टाकला. ठीक आहे, आम्ही सगळे तुमच्या नाही नाही, मी तुमच्याबद्दल नाही म्हणत आहे. आम्ही सगळे सगळे शिवसैनिक सगळे शिवसैनिक होते, आजही आहे, तुमच्याही राहतील. कारण आनंदीचे पहिला शिवसैनिक आहे आणि मग सांगा काय माझी ओळख, मी पहिल्यांदा शिवसैनिक आहे. मग काय सांगतो हे समजून घ्या, मी का आलोय ते पण समजून घ्या. की परवा आपल्याला आपला गटनेता निवडावा लागला. आपण गटनेता निवडला, आपण प्रपोज निवडला, विधानसभेच्या अध्यक्षाने आपल्या गटनेत्याला मान्यता दिली. पण त्यावेळेला संख्या किती होती? 17. म्हणजे आपण आता शिवसेनेच्या 17 सदस्यांचा गटनेता निवडला. आधी आपण आपल्याला समजून घेतलं पाहिजे की कुठल्या संकटाला आपल्याला सामोरं जायचंय, कशाला सामोरं जायचंय. ही लढाई तेवढी सोपी नाही. ही लढाई नुसती घोषणांची नाही. ही लढाई नुसती बॅनर फाडण्याची किंवा डांबर फाडण्याची नाही. त्याच्यासाठी आपण हुशार आहोत. आतापर्यंत किती लोकांना डांबरी फाडलेत, किती बॅनर फाडलेत, किती बोर्ड जाळे केलेत, त्याच्यात आपण कमी नाही आहोत. पण ही लढाई यापुढे कायदेशीर लढाई सुद्धा होणार आहे. पण ही लढाई किती दिवस चालेल हे आज सांगणं कठीण आहे. मी तर आता शापच देणार आहे, गुवाहाटीत तर राहा, परत मुंबईत येऊ शकतो. नाही दादा, नाही तसं काय नको, तसं काही नको, तसं नको. पण हा शाप घेऊ नको आपण, गुवाहाटीतच राहा, परत महाराष्ट्रात पाय ठेवू नका. एका वेगळ्या वातावरणामध्ये आजची बैठक या ठिकाणी संपन्न होते. हे वातावरण शिवसेनेला काही नवीन नाही, पण मी त्या सगळ्या इतिहासात तपशिलात जाणार नाही, जाण्याची आवश्यकता नाही. आज आपल्या पुढे नेमकं काय वाढून ठेवलं आणि शिवसैनिकाला नेमकं कशाला सामोरं जायचंय ते मी आज या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेनेचा जन्म झाला. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेला जन्म दिला आणि म्हणून आपण सगळे शिवसैनिक आहोत ना. कुणामुळे आहोत? बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला म्हणून आपण शिवसैनिक आहोत. आणि मग आज जर शिवसेना संकटात असेल तर आपण कुठे असणार आहोत? शिवसेनेच्या पाठीवर राहणार की नाही? आज इतर भाषणांची काही आवश्यकता नाही. आज गरज आहे शिवसैनिकाला जाग करणे. मला काल माझ्या एका शिवसैनिकाच्या, आमच्या सुधागड पाली तालुक्यातला शिवसैनिक आहे पाठीमागे उभा, दिनेश चिले, त्याला आगवर कर. त्या दिनेश चिलेचा मला फोन आला. एक प्रातिनिधिक आहे म्हणून उल्लेख करतोय. असे सगळेच तुम्ही आहात, इथं असलेले सगळेच तुम्ही तसेच आहात, त्या भावनेचे आहात.
पण ते एक भावना शिवसैनिकाच्या मुखातून व्यक्त झाली, ती त्याच्या मुखातून व्यक्त झाली, पण ही सगळ्याच शिवसैनिकांची भावना. आणि म्हणून त्यांनी काल मला फोन केला, म्हणून साहेब मी लहान तोंडी मोठा घात घेतोय. त्याला कळेल काय बोलावं काय करू नये. सत्य शिवसैनिक म्हणतात मी लहान तोंडी मोठा घात घेतोय, मला माफ करा असं म्हणलं आणि ढसाढसा रडायलाच लागला. म्हणजे पुढचं वाक्य त्याला आलं तो ढसाढसा रडायला लागला. मलाही कळेल हा रडतो काय. म्हटलं अरे पण तुला काय सांगायचं ते सांग तरी खरं. तू म्हणाला तर लहान तोंडी मोठा घात घेतोय आणि मग लगेच आता ढसाढसा रडतोय, तू रडतोस का ते तरी सांग. त्याचा म्हणाला माझी एक तुम्हाला विनंती आहे, झालं गेलं विसरून जा आणि शिवसेना वाचवा. काय म्हणाला, झालं गेलं विसरून जा आणि साहेब शिवसेना वाचवा. साहेब तुम्हीच शिवसेना वाचवू शकता. मला अभिमान आहे त्या कार्यकर्त्याचा, पण त्याही पेक्षा मला जास्त अभिमान आहे हा रायगडचा माझा शिवसैनिक शिवसेना वाचवेल. वाचवायची नाही. मग आपली जबाबदारी काय आहे, आपल्याला शिवसेना वाचवायची आहे. कारण शिवसेना आज दुर्दैवानं संकटात आहे. हे संकट लहान नाहीये. हे संकट सहज घ्यावं आणि सोडून द्यावं असं नाहीये. मी इथे आल्याबरोबर काही ना सूचना केल्या. ठीक आहे, आपण राणा भीमा थाटाचं भाषण करू, पण त्या पलीकडे जाऊन आपल्याला कळलं पाहिजे की नेमकं कुठलं संकट आणि कुठल्या संकटाला आम्हाला सामोरं जायचं. जर संकट कळलं तर आपण सामोरे जाणार ना, तर त्याचा समाचार घेणार तर त्याला आपण उत्तर. पण संकटाचं कळलं नाही तर नुसतं घोषणा देऊन काय होणार आहे. आणि म्हणून हे सामान्य संकट नाही, हे छोटं संकट नाही, हे शिवसेनेवरचं शिवसेनेच्या जन्मापासूनचं सगळ्यात मोठं संकट आहे. किती गेले आकडा या सगळ्या तपशिलात मी जाणार नाही, पण असं कळते की एक 37 तरी किमान जे शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले ते आज तिथे गुवाहाटीला जाऊन बसले. 9 अपक्ष आमदार गुवाहाटीला जाऊन बसले. 46 आमदार तिथे आहेत आणि अजूनही म्हणतात की आणखीन काही आमच्याकडे येण्याची शक्यता आहे. आता आपण 37 हा आकडा जरी खरा मानला तर 56 पैकी 37 गेले तर उरले किती, ते 19 उरले. हे समजून घ्या, मी का आलोय ते पण समजून घ्या की परवा आपल्याला आपला गटनेता निवडावा लागला. आपण गटनेता निवडला, आपण प्रपोज निवडला, विधानसभेच्या अध्यक्षाने आपल्या गटनेत्याला मान्यता दिली, पण त्यावेळेला संख्या किती होती, 17. म्हणजे आपण आता शिवसेनेच्या 17 सदस्यांचा गटनेता निवडला. आधी आपण आपल्याला समजून घेतलं पाहिजे की कुठल्या संकटाला आपल्याला सामोरं जायचंय, कशाला सामोरं जायचंय. ही लढाई तेवढी सोपी नाही. ही लढाई नुसती घोषणांची नाही, ही लढाई नुसती बॅनर फाडण्याची किंवा डांबर फाडण्याची नाही. त्याच्यासाठी आपण हुशार आहोत. आतापर्यंत किती लोकांना डांबरी फाडलेत, किती बॅनर फाडलेत, किती बोर्ड काळे केलेत, त्याच्यात आपण कमी नाही आहोत. पण ही लढाई यापुढे कायदेशीर लढाई सुद्धा होणार आहे. पण ही लढाई किती दिवस चालेल हे आज सांगणं कठीण आहे. मी तर आता शापच देणार आहे, गुवाहाटीत तर राहा, परत मुंबईत येऊ नका. काय दादा, नाही तसं काय नको, तसं काय नको, तसं नको. पण हा शाप घेऊ नको. आपण गुवाहाटीत राहा, परत महाराष्ट्रात पाय ठेवू नका.
आपला केल्याशिवाय राहणार नाही आणि या बंडखोरांना याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. राजकारण, समाजकारण, संस्कृती, शैक्षणिक, उद्योजकता अशा अनेक घटनांचा पनवेल रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडींचा वेध घेणारे आपले चॅनल शिवसत्ता टाइम्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शिवसत्ता टाइम्स, समस्या तुमची, जबाबदारी आमची.